In the application of definite integral, we have seen two formulae. त्यातला पहिला वाला फॉर्म्युला सगळ्यात मेन आहे. मग त्याच्या भरोशावर बाकीचे 2-3 आता आणखीन तिसरं शिकवतो. सो लेट अस सी. थोडंसं एका मिनिटात पहिला सांगतो. कोणती एरिया आपण डेफिनेट इंटिग्रलने काढू शकतो. लेट अस सी. हे कर्व आहे, एक्स ॲक्सिस. हे सर्वात मेन फॉर्म्युला आहे. दिस इज लाइन x इक्वल टू a, लाइन x इक्वल टू b, अँड एक्स ॲक्सिस पासून बाउंड झालेली एरिया. 4 दिवाल म्हणत असतो मी. एक दिवाल ही आहे, एक दिवाल एक्स ॲक्सिस, तीसरी दिवाल x इक्वल टू a, चौथी दिवाल x इक्वल टू b. याची एरियाचा फॉर्म्युला आहे इंटिग्रल a टू b y dx. फॉर्म्युला बड़ा सिंपल आहे. एरिया बाउंडेड बाय कर्वच्या खालची एरिया, एक्स ॲक्सिसच्या वरची एरिया. असं न म्हणता कर्व आणि एक्स ॲक्सिसच्या मधातली एरिया आणि या दोन लाईनच्या मधातली एरिया, अशा 4 दिवाला आहे. हे 4 दिवाला इथं नोंद आहे. आता हे झालं आपला पहिला मुख्य फॉर्म्युला. कर्व एरिया अंडर द कर्व, कर्वच्या खालची एरिया, एक्स ॲक्सिसच्या वरची एरिया आणि दोन लाईनच्या मधातली एरिया. दुसरा फॉर्म्युला होता. मग त्याच्यात काय केलं, एवढ्या पन्न्याने आपण हे एवढा आहे ना एरिया शेडेड भाग, एवढं फक्त असं असं कट केलं होतं काल, आणि याला आपण असं पन्ना पलटून इकडे आणलं होतं. एरिया विल नॉट चेंज, काऊन की जागा तेवढीच आहे. जर हे पेपर कट करून तुम्ही कुठेही पेस्ट केलं तर एरिया तेवढीच राहील. ठीक आहे. तर याला असं पलटवलं तर एरियाचा फॉर्म्युला नंबर 2 झाला तयार. काऊन की हे जे एरियाचा फॉर्म्युला आहे, कर्वच्या खालची एरिया एक्स ॲक्सिसच्या वरची एरियाचा आहे. आता कर्व हे शेड भागच खाली चालला गेलं तर क्रायटेरिया बदलला आपलं, आणि ती एरिया तेवढीच येते. फॉर्म्युलाही तेवढाच आहे. त्यानं निगेटिव्ह आन्सर येते, बिकॉज तो एरियाचा पोर्शन निगेटिव्ह वाय ॲक्सिस कडे आहे. तर निगेटिव्ह आन्सर आल्यामुळे मग आपण मॉड लावतो. सो दिस इज द थीम ऑफ सेकंड फॉर्म्युला. आता एरिया एवढीच आहे म्हटलं मी, एवढा भाग कट करून तुम्ही कुठेही पेस्ट केलं तर एरिया तेवढीच राहील. पण फॉर्म्युल्यामध्ये थोडा बदल होत राहील, काऊन की जागा बदलते. ठीक आहे. जागा बदलली तर एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट बदलतात. ठीक आहे. ऐका, आता या फिगरले टोटल फिगर एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस सोबत 90 डिग्री मध्ये फिरवून टाका. या टोटल फिगरला असं 90 मध्ये फिरवा. हे असं फिगर बनते पहा. हे एक्स ॲक्सिस 90 मध्ये फिरवली तर वाय ॲक्सिसच्या जागी चालले जाईल, आणि वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिसच्या जागी चालले जाईल. ठीक आहे. इकडे बनवून घेऊ. अरे हे वाय ॲक्सिस इकडे बनवून घेता, मग 90 डिग्री मध्ये बरोबर परफेक्ट फिगर असंच बनते. परंतु चेंजेस काय काय होते, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस बनते, वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस बनते. म्हणजे एक्स ची जागा वाय घेते, वाय ची जागा एक्स घेते. हे दोन्ही लाईना पॅरलल टू वाय ॲक्सिस होत्या. हे दोन्ही लाईन ए टू बी घेतो की नाही, पण आता थोडी राहणार आहे पॅरलल टू वाय ॲक्सिस. नाव हे ए बी ठीक आहे, ए बी नंबर घेऊन घेऊ, पण हे दोन लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस झाल्या म्हणून यांचे नेम असं करतो, वाय इज इक्वल टू ए, वाय इज इक्वल टू बी. एवढा बदल होते. आता हे जे हे थोडंसं हेच आहे, कर्व तीच आहे वाय इज इक्वल टू एफ एक्स, पण याला असं एक्सप्रेस करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल एखादा छोटा, आणि फॉर्म्युल्यामध्ये काय बदल होते पहा. एक मिनिट हे सांगून देतो पहिले. लिसन. सो यू हॅव फॉलोड दिस. हे आपला मूळ फॉर्म्युला आहे, आणि याला 90 डिग्री मध्ये फिरवलं तर काय फरक पडते आहे का. समजा एखादा एक्झाम्पल घेतला, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. ठीक आहे. बोला वाय इज इक्वल टू किती राहील, अंडर रूट 4x. बोला हे कोण आहे, वाय इज इक्वल टू fx. म्हणजे जनरल मध्ये आपण कोणतं फंक्शन असं वापरतो. ठीक आहे. वाय इज इक्वल टू fx म्हणजे फंक्शन ऑफ x, एक्सप्रेशन ऑफ x. मग या फंक्शनले कर्व तर हीच आहे ना, पॅराबोला आहे. बोला याने मी असं लिहितो, x इज इक्वल टू वाय स्क्वेअर बाय 4. आता याले आपण हे इक्वेशन तोच आहे, याला f ऑफ y लिहिणार. या क्वांटिटीला मी काय लिहितो, f ऑफ y. तर हे कर्व अशी एक्सप्रेस केली आहे. कर्व तीच आहे, ही वालीच आहे, पण याला मी आता x इक्वल टू f ऑफ y एक्सप्रेस केला आहे.
ते काही टेन्शन नाही आहे, जाऊ दे. नाव आपला जुना फॉर्म्युला होता a इज इक्वल टू इंटिग्रल a टू b y dx. लिसन, इंटिग्रेशनचा व्हेरिएबल एकच असते. हे y नाही, y ची व्हॅल्यू पुट करावी लागते. अनेक प्रॉब्लेम सोडवले, y ची व्हॅल्यू पुट केली तर x मध्ये प्रॉब्लेम आहे. इंटिग्रेशनचा व्हेरिएबल या dx वरून ओळखता येते. हे शेपूट ज्याच्यात असते त्याच्यात व्हेरिएबल असते. बोला x मध्ये पुरा प्रॉब्लेम आहे. या व्हॅल्यू सुद्धा x च्या आहे. हे y ची व्हॅल्यू पुट केली तर x मध्ये चाललं जाते सर्व fx. ठीक आहे. सो हे सगळं हे इंटिग्रेशनचा व्हेरिएबल या टर्म पासून ओळखला जाते. तर दिस इज अवर ओल्ड फॉर्म्युला, ओरिजिनल फॉर्म्युला. परंतु याच्यात एक्स ॲक्सिस वाय एक्सच्या जागेवर वाय ॲक्सिस झाली, वाय ॲक्सिसच्या जागेवर एक्स ॲक्सिस झाली. तर या फॉर्म्युल्यामध्ये तेवढा बदल करून द्या. एरिया तर तेवढीच आहे. असं गोल फिगर फिरवल्यानं एरिया थोडी बदलते. मला गोल फिरवलं तर माझं वजन बदलून जाईल, तेवढंच राहील, आकार तेवढंच राहील. तर असंच हे फिगर आहे. तर याच्यात बदल करा, एक्सच्या जागेवर वाय करा, वायच्या जागेवर एक्स करा. हे पहा असा फॉर्म्युला बनते. ए इज इक्वल टू, हे दोन्ही एक्स इक्वल टू होत्या तर वाय इक्वल टू लिहा. हे वाय इक्वल टू एक्सच्या वायच्या जागेवर एक्स लिहा, डी एक्सच्या जागेवर डी वाय लिहा. बस एवढाच बदल आहे. काऊन की गोल फिरवल्यानंतर एक्स ॲक्सिस वाय एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस बनली आणि वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस बनली. तर सगळे बदल झाले बिलकुल. तर हे ओल्ड फॉर्म्युल्यामध्ये एवढा बदल केला तर न्यू फॉर्म्युला आहे. हे प्रॉब्लेम तुमचा वाय मध्ये राहणार. हे डी वाय शेपूट आहे, वाय मध्ये प्रॉब्लेम आहे. तर हे वाय इज इक्वल टू आय, हे वाय मध्ये चाललं जाईल. जेव्हा आपण हे पुट करू ना कर्व, आता पॅराबोलामध्ये सांगितलं होतं ना एक्स ची व्हॅल्यू, तर हे वाय प्रॉब्लेम सांगितला. पहिले वाय मध्ये प्रॉब्लेम आहे एवढं माना. तर वायच्या व्हॅल्यूज आहे. तर दिस इज, हे जे शेडेड एरिया आहे, एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व. हे कर्व वाय ॲक्सिस बाउंडेड बाय कर्व अँड वाय ॲक्सिस, हे दोन मध्ये बंद. अँड वाय इज इक्वल टू ए आणि वाय इज इक्वल टू बी, या दोन लाईन मध्ये बंद. चार दिवालचे नाव लिहिले आहे. एक कर्व, एक वाय ॲक्सिस. बोला समजलं. आणि हे दोन लाईन्स याच्यामध्ये बंद एरिया इज कॉल्ड दिस फॉर्म्युला. तो चार हे आपला लिहायचा पॅटर्न हेच असते फॉर्म्युल्याचा. या एरियामध्ये दुसरा काही फॉर्म्युलेच नाही आहे. तर हे आहे आपला फॉर्म्युला. बदल सांगितला आहे तुम्हाला. याला वाय इज इक्वल टू काय लिहिता, सिम्पली यू रिमेंबर आपला जुना फॉर्म्युला पाठ करा. इंटिग्रल ए टू बी वाय डी एक्स. तर हे आहे इंटिग्रल ए टू बी एक्स डी वाय. हे वाय मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून वाय इज इक्वल टू 9. हे झाला थर्ड फॉर्म्युला, व्हेन द कर्व इज राईट टू द वाय ॲक्सिस. आता जसं पहिला आणि दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये फरक आहे. काय फरक होता? पहिला फॉर्म्युला याच्यासाठी एक्स ॲक्सिसच्या वरच्या फिगरसाठी, समजले का? एक्स ॲक्सिसच्या वरच्या फिगरसाठी होतं. आता दुसरा फॉर्म्युला कसा होता? हे आहे आपला पहिला फॉर्म्युला, ए इज इक्वल टू ए टू बी वाय डी एक्स. एक्स ॲक्सिसच्या वर होता फिगर. आता दुसरा फॉर्म्युला, हे पन्ना असं पलटून द्या तर हेच एरिया खाली चालली जाते. एरिया बिलो द एक्स ॲक्सिस, त्याच्यासाठी होतं. त्याच्यात आपण मॉड लावलं होतं काऊन की आन्सर निगेटिव्ह येत होतं. एरिया तेवढीच आहे, फॉर्म्युलाही तेवढंच आहे, परंतु आन्सर निगेटिव्ह येते खाली. तर त्याला मॉड लावा. आता याच्यातही तसंच प्रकार घडत आहे. कसं घडते आहे का? एवढं पन्ना तुम्ही कापा असं, हे नाही, हे आपले बाइंडिंग आहे पुस्तकाची. असं पन्ना आहे ना, हे पेज आहे, याला असं पलटून द्या. एवढं पेज आहे की नाही, याला पलटून द्या. या साईडला येऊन जाईल. पण इथं कोण आहे? इथं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. तर हे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसमुळे आन्सर याचा पॉझिटिव्ह येते इकडल्या साईडला. हे पन्ना इकडे पलटवलं तर निगेटिव्ह एक्स ॲक्सिस काम करते. म्हणून याच फॉर्म्युला हेच राहील, पण आन्सर निगेटिव्ह येईल. या एरियाचा आन्सर निगेटिव्ह येईल. हे पन्ना इकडे आला, फिगर सांगतो आता. ठीक आहे. हे चौथा फॉर्म्युला आहे. तर काही पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जे रिलेशन आहे तसंच हे तिसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये. आणि हे एरिया इकडे आली की निगेटिव्ह, याच फॉर्म्युल्याला निगेटिव्ह आन्सर येईल. एरिया तर तेवढीच आहे, दिवाला इथेच आहे. हे कर्व वाय ॲक्सिस याच्या मधातली एरिया, हे दोन लाईनच्या मधातली एरिया.
हे चारही एकम इथे लिहिले आहे पहा. हे कर्व आहे, हे dy इंटिग्रल ऑफ dy म्हणजे y ऍक्सिस. हे दोन लाईन y इक्वल टू a, y इक्वल टू b. चारही एकम लिहिले आहे. परंतु आता आन्सर इकडल्या भागात निगेटिव्ह येईल बिकॉज x इज निगेटिव्ह. x ऍक्सिस निगेटिव्ह आहे. ठीक आहे. तर याला मॉड लावलं. जसं पहिल्यापासून दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये मॉड लावलेला आहे तसं तिसऱ्या फॉर्म्युल्यापासून चौथ्यामध्ये जाताना फक्त मॉड लावायचा बिकॉज एरिया विल कम निगेटिव्ह बाय दिस फॉर्म्युला. तर चौथाही फॉर्म्युला तुम्ही इथंच लिहून घ्या आणि मग त्याच्यावर प्रॉब्लेम करू. Here the area A is negative. Due to negative x-axis. इथं एरिया निगेटिव्ह येते. मला हे पन्ना इकडे पलटवलं की नाही. मग सेम मॅटर आहे. दिवाला तेच आहे, सगळं तेच आहे, फॉर्म्युलाही तेच आहे. तुम्ही मॉड लावा. ठीक आहे. लेट अस टेक प्रॉब्लेम सॉल्व इट. Find the area of the region lying in the first quadrant bounded by y is equal to 4x square, x equal to 0, y is equal to 2, y is equal to 4. हे प्रॉब्लेमची ओळख काय आहे? तर हे y इक्वल टू असते. आतापर्यंत x इक्वल टू लाईन होत्या. हे लिमिट्स आहे, हे ओळख आहे. आता सगळ्यात पहिलं फिगरचा काळ असला. सी हियर दिस फॉर्म्युला इज x स्क्वेअर इज इक्वल टू 4ay असं पॅराबोला आहे. x स्क्वेअर हे ठीक आहे, 4 ला पाठवून देऊ. x स्क्वेअर इज इक्वल टू असं फॉर्म्युला आहे. तर या टाइपचा पॅराबोला आहे. इट इज सिमेट्रिक टू y ऍक्सिस. असं हे सगळे फिगर आल्याशिवाय जमत नाही. इट इज सिमेट्रिक टू y ऍक्सिस. ठीक आहे. तर हे पॅराबोला काढलं. x अंदाजानच काढा लागतो. झालं. x इक्वल टू 0 म्हणजे कोण? x इक्वल टू 0 म्हणजे y ऍक्सिस. हे स्वतःच आहे. y इज इक्वल टू 2. इथं 2 नंबर घ्या. दिस लाईन इज y इक्वल टू 2. इकडे जाते म्हणा. This line is y is equal to 2. आणि इथं 4 नंबर घ्या. This line is y is equal to 4. ठीक आहे. इकडे लिहिता येते. And चला वाचा प्रॉब्लेम. सगळं फिगर काढून घ्यायचं. Find the area of the region in the first quadrant bounded by parabola. ठीक आहे. x इक्वल टू 0 म्हणजे y ऍक्सिस. x इक्वल टू 0 म्हणजे y ऍक्सिस. y इज इक्वल टू 2 लाईन अँड y इज इक्वल टू 4 म्हणजे ही वाली एरिया काढायची. परत वाचा प्रॉब्लेम. फाइंड द एरिया ऑफ द रिजन लाइंग इन द फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काढून शेडेड बाउंडेड बाय कोणती दिवाल आहे? 4 दिवालांचे नाव लिहिले आहे लाईन ना. हे पहा, एक दिवाल, दुसरी दिवाल y ऍक्सिस, तिसरी दिवाल, चौथी दिवाल. अँड यू फाइंड दिस एरिया. Find this area. याला वाटल्यास नाव देता येते. A, B, C, D. याला A1 देत जाऊ. ठीक आहे. हे आपलं थर्ड फॉर्म्युल्याला मॅच करते. मला पटलं की नाही? आत्ता शिकवलं. थर्ड फॉर्म्युल्याचं फिगर आहे ना हे y ऍक्सिस सोबत असते. हे पॅरलल A to B बनतात. कर्व y ऍक्सिस दोघांच्या मधातली एरिया आत्ताच सांगितलं. एरिया A इज इक्वल टू y is equal to a to y is equal to b x dy. हे प्रॉब्लेम y मध्ये राहील. y is equal to a to y is equal to b. x म्हणजे याचा पॅराबोलाचा असते, या कर्वचा. ठीक आहे. अँड dy ठीक आहे, हे तो y ऍक्सिस आहे. तर या 4 दिवाल मध्ये बंद एरिया a is equal to a1 is equal to लिहू आपण a to b x dy. त्यापूर्वी एक काम करतो. गिवन पॅराबोला आहे y is equal to 4x square. एक काम करा, मला x लागला. x square is equal to y by 4. x is equal to plus minus under root y upon 2.
याला इक्वेशन 1 द्या. या फॉर्म्युल्यात x लागेल ना तुम्हाला, हे x पुट करू आणि x पॉझिटिव्ह पुट करू. काऊन की आपली जी एरिया आहे पॉझिटिव्ह x ऍक्सिसला करस्पॉन्ड करते, फर्स्ट क्वाड्रंटची एरिया आहे. सो देअर वी राईट आवर फॉर्मॅलिटी. ते एरियाचा फॉर्म्युला लिहा. एरिया ऑफ द रिजन, आपलं या जे सांगितलं आहे चार दिवारामध्ये बंद एरिया कोणती आहे? एरिया ऑफ द रिजन ABCD. ABCD अशी एरिया आहे. ठीक आहे. एरिया ऑफ द रिजन ABCD बाउंडेड बाय द पॅराबोला, द कर्व लिहा. कर्व y इक्वल टू 4x². दी y एक्सिस, सगळ्या गोष्टी चार दिवार लिहा. हे जे सांगितलं आहे हे कर्व, हे y एक्सिस, हे अँड द लाईन्स. आता ही भाषा शिकली असाल तुम्ही, खूप सारे प्रॉब्लेम झाले आहेत पण होऊनच राहिले. हे दोन लाईन्स कर्व y एक्सिस आणि हे दोन लाईन्स कशा लिहिल्या आहेत इज गिवन बाय a1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? इंटिग्रल a टू b x dy. ठीक आहे. सो a कोण? a टू b हे y असते, y इज इक्वल टू a. थोडक्यात हे कसं कन्फ्यूज नाही झालं पाहिजे, थोडासा बसा लिहितो. बोला y इज इक्वल टू a म्हणजे 2 to 4 x कोण? हे बघा अंडर y बाय 2 dy. बोला प्रॉब्लेम y मध्ये आहे. हे y च्या व्हॅल्यू लिहिल्या. यस, y वी टेक प्लस साइन, काऊन की x एक्सिस प्लस आहे या कर्व साठी, इकडल्या कर्व साठी. इकडली कर्व घेतली असती तर x निगेटिव्ह घ्यावा लागला असता. हे भाग, या भागाची एरिया काढली असती ना तर x स्वतःच निगेटिव्ह घ्यायला लागते, काऊन की ही x एक्सिस निगेटिव्ह आहे हे कर्वची. या कर्वची x एक्सिस कोणती आहे? पॉझिटिव्ह. सो सिन्स शेडेड रिजन, थोडक्यातली आहे रिजन असं, लाईन्स इन फर्स्ट क्वाड्रंट. आता फक्त याने सोडवायचा आहे. आन्सर आला. 1/2 कॉन्स्टंट आहे, अकल्पना आहे. आणि रूट y चा फॉर्म्युला लिहा. y is to 3/2 upon 3/2 2 to 4. तो सॉल्व करा, संपला प्रॉब्लेम. हे 2 वर आला, 1/2 2/3. आता फक्त एवढंच टर्म आहे, त्याच्यात पुट करा लिमिट 4^3/2 2^3/2. आता हे फॉर्म्युला x^3/2 is equal to x root x. to cancel 1/3. याला 4√4 लिहा आणि याला 2√2 लिहा. बोला √4 is 2 2 4 जा 8 minus 2√2 square units. This is answer. इला असंच राहील. ते 2√2 ला नाही सोडू शकत ना, राहू द्या मग. So it is answer of area. याच बेसवर हे एक प्रॉब्लेम तुम्ही करायचं. बिलकुल डुप्लिकेट आहे. हे तुमची कर्व आहे, हे स्ट्रेट लाईन आहे. पासून टू ओरिजिन फिगर पहिले बनवा आणि मग सॉल्व करा. हे आता जे फिगर काढला होता ना आपण पॅराबोलाचा, बिलकुल डुप्लिकेट तो तसंच पॅराबोला आहे, तोच पॅराबोला. हे दोन लाईना काढला, y ऍक्सिस बिलकुल डुप्लिकेट. आता जे फिगर काढलेला आहे, आपण जे प्रश्न सोडवला बस तोच आहे. फक्त याच्यात पॅराबोला आणि लाईना बदलल्या आहेत, बाकी सेम आहे. तर y = 2 होतं, त्याऐवजी 1 आहे. y ऍक्सिस होतीच. हे 4 दिवार आहे. ठीक आहे, हे सोपं आहे. सो यू कॅन ड्रॉ द फिगर. सेम फिगर आहे आता जे मी सोडवलं 8व्या प्रॉब्लेमचा. ठीक आहे, आणि फक्त 9व्याचा फिगर स्ट्रेट लाईन आहे. पासिंग y = 2 x = 2y आहे ना. सो त्याची स्ट्रेट लाईन काढजा, बाकी सर्व जमतेच. हे चांगला प्रॉब्लेम आहे. फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला y² = 4ax. ठीक आहे, तर हे पॅराबोला काढा आणि याचा लेटेस्ट रेक्टम काढा.
काही लाईना दिल्या नाही, हे याचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे, 11वीत झाला आहे. सो हे पॅराबोला आपला स्टँडर्ड पॅराबोला आहे, सिमेट्रिक टू वाय एक्स ऍक्सिस आणि प्लस एक्स ऍक्सिस कडे कोन आहेत असं. आणि हे जे ए नंबर असते, इट इज पॉझिटिव्ह नंबर ऑफ पॅराबोला. ए नंबर इज ऑन एक्स ऍक्सिस. हे ए डिस्टन्स असते, ऍक्च्युअली हे ए असते. ऍक्च्युअली ए कसं आहे, रेडियस सारखं काम करते. तर ए ओरिजिन पासून ए पॉझिटिव्ह नंबर आहे, पॅराबोला कुठलाही असो हे नंबर असतेच. तर हे डिस्टन्स ए आहे आणि या पॉइंटला फोकस म्हणतात. या पॉइंटचं नाव फोकस आहे आणि इथून एक परपेंडिक्युलर लाईन काढतो. दिस लाईन इज कॉल्ड लेटस रेक्टम. इट इज परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ सिमेट्री म्हणजे एक्स ऍक्सिस. याचं नाव आहे सो लेटस रेक्टम. LR समजा असं नाव, लेटस रेक्टम. ठीक आहे, तर याचं नाव आहे लेटस रेक्टम. आता प्रश्न वाचा. हे सांगितलं आहे 11वीत. फाइंड द एरिया ऑफ द रिजन. हे जर माहित नसलं लेटस रेक्टम कोण असते, इट इज परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस अँड पॅरलल टू वाय ऍक्सिस आणि नंबर इथचं ए आहे. तर याचं इक्वेशन झाला x = a. आता प्रॉब्लेम वाचा. फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय पॅराबोला y² = 4ax. हे आहे पॅराबोला अँड इट्स लेटस रेक्टम. म्हणजे हे पुरी एरिया काढायची आहे. अशी एक वेळ काढलेली आहे, परंतु लेटस रेक्टम पहिल्यांदा आला. फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय पॅराबोला अँड लेटस रेक्टम. म्हणजे हे पेला काढायचं आहे तुम्हाला. समजले का? सो पण पुरा एरिया नाही काढताय. हे आपल्या पहिल्या फॉर्म्युल्यानं बिलकुल काढू शकतो. आता तिसऱ्या फॉर्म्युल्यावर नाही आहे, तिसऱ्यावर तर पहिल्यावर काढता येते. पहिल्या फॉर्म्युल्याने कसं काढायचं, कर्वच्या खालची एरिया ही एरिया काढतो. ठीक आहे, याला ए नाव. कर्वच्या खालची एरिया एक्स ऍक्सिसच्या वरची ओरिजिनल फॉर्म्युला लावू आणि या दोन लाईनच्या मधातली एरिया. हे लाईनला तेव्हाच कळलं जेव्हा तुमचं फिगर राहील. एक तर लेटस रेक्टम आहे आणि मग इकडली बॅक साइड वाली लाईन कोणती आहे, वाय ऍक्सिस. याचं इक्वेशन आहे एक्स ची एवढी एरिया काढतो आणि मग डबल करून देऊ. मला तर एवढी पुरी पाहिजे, एवढी पुरी पाहिजे, पण इट इज सिमेट्रिक डायग्राम, देअरफॉर डबल करता येते. एवढी आपल्या फॉर्म्युल्यात बसते. पहिला फॉर्म्युला ओरिजिनल, कर्वच्या खालची एरिया एक्स ऍक्सिसच्या वरची आणि दोन लाईनच्या मधात. तर मी त्याला काढतो आणि डबल करून देऊ, संपला प्रॉब्लेम. ठीक आहे. सो देअरफॉर असं लिहायचं लागेल. Given parabola is y² = 4ax. याले y लागेल आपल्याला. Therefore y is equal to plus minus under root 4ax plus minus 2 root a root x. अशा पद्धतीने मला असं काम आहे. तिघांचा रूट अलग अलग करून घ्या. आता या y पुट करताना काम करू. ठीक आहे. And let us rectum equation of लेटस रेक्टम. याचं नाव आहे लेटस रेक्टम. या कॉर्डचा इट इज अ फोकल कॉर्ड. फोकस पासून कॉर्ड पास होते परपेंडिक्युलर टू लाइन ऑफ सिमेट्री. लेटस रेक्टम. लेटस रेक्टमचं नाव काय, MSR. हे it is a segment, it is a chord, it is a focal chord. Equation is x = a. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, बॉक्स बनवायची गरज नाही आहे. सो लेटस रेक्टमचा फॉर्म्युला आहे पॅराबोलाचा. प्रत्येक याच्यात आहे. इलिप्स मध्ये फॉर्म्युला अलग आहे, हायपरबोला मध्ये लेटस रेक्टम आहे, त्याचाही फॉर्म्युला अलग आहे. चला आपण एवढा पहिले काढू. फ्रॉम फिगर ठीक है. From figure
एरिया ऑफ द रीजन, रीजन कौन सा, OLOSLO, OSLO, एरिया ऑफ द रीजन. ए लिहिता येते मला, शेडेड रीजन, झंझट नाही. एरिया ऑफ द शेडेड रीजन, याला ए नाव दिलं आहे. ठीक आहे. बाउंडेड बाय, आता भाषा सुरू, बाउंडेड बाय पॅराबोला, नाव लिहा, पॅराबोला कोणता, हेच इक्वेशन 1. ठीक आहे. द लाईन्स, कोणत्या कोणत्या लाईन मध्ये बंद आहे, बंद एरियाची 4 दिवाल लिहा. एक दिवाल, हे 2 दिवाला, x equal to 0, x equal to a and x axis, चौथी दिवाल x axis is given by a is equal to a to b y dx. हे आपला ओरिजिनल फॉर्म्युला आहे. a to b कोण, 0 to a y हे वाला, पण पॉझिटिव्ह घेता, काऊन की ही जी कर्व आहे पॅराबोलाची एवढी भाग, तर हे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला करस्पॉन्ड करते. तसं तर ही कर्व पॉझिटिव्ह नाही, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसला करस्पॉन्ड, वाय करून राहिलो नाही, वाय पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसची हे कर्व आहे. खालची कर्व जर घेतली असती तर निगेटिव्ह घ्यावं लागलं असतं, निगेटिव्ह वाय काम. वरची कर्व आहे म्हणून पॉझिटिव्ह वाय घ्या. 2 √a √x dx. रिझन लिहून घेता, सांगत आहे, सिन्स शेडेड रिजन लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, असं रिजन तुम्ही लिहिसा. शेडेड रिजन लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, त्याच्यातच कर्व येते, सर्व येते. ठीक आहे. नाव सॉल्व इट. तर हे झालं आपलं पहिला पार्ट. इज इक्वल टू, सोपा आहे. 2√a हे कॉन्स्टंट आहे, √x चा आन्सर लिहा डायरेक्ट, x raised to 3/2 upon 3/2, 0 to a. प्रॉब्लेम मध्ये काही दम नसते. 2 वर पाठवा, 4/3 √a हे कॉन्स्टंट बाय. आता फक्त किती राहिला अंदर, एवढाच. याच्यात पुट करा लिमिट, a raised to 3/2 minus 0, 4/3 √a, याला डायरेक्ट लिहा a √a. बोला, a √a झाला, a into a स्क्वेअर, 4/3 a स्क्वेअर, स्क्वेअर युनिट्स. हे कशाची एरिया झाली, हे वाली. परंतु मला पुरी एरिया पाहिजे, पॅराबोला आणि लेटस रेक्टमच्या मधातली एरिया, हे वाली. तर याला डबल करा लागेल. दॅट्स ऑल, आन्सर आला. ठीक आहे. देयर रिक्वायर्ड एरिया ऑफ द रीजन, रिजनचं नाव लिहितो कोणता, OLSRO, असं OLSRO हे आहे आपल्या पेरेचं नाव. इज इक्वल टू ट्वाइस ए बाय सिमेट्री लिहा, बाय सिमेट्री. By symmetry, required area of the region OLSRO इथंच लिहा, is equal to 2a, आणि 2 into a ची व्हॅल्यू लिहा, 4/3 a square. So 8/3 a square, square units. याच हे झाला आन्सर आपलं. याच प्रॉब्लेम मध्ये समजा कसा a नंबर असेल आणि असाच प्रॉब्लेम असलं तर समजा a1 झाला तर इथं 8/3 आन्सर येईल. पण सध्या a राहू द्या, प्रॉब्लेम मध्ये a होता. a तर स्टँडर्ड टर्मच आहे पॅराबोलाचा. ओके. सो दिस इज एरिया ऑफ धिस पेना. बिल्कुल सेम टू सेम क्वेश्चन तुम्हाला होमवर्क देतो. ठीक आहे. फक्त एक लाईन सांगतो, लेटस रेक्टमचा फॉर्म्युला x इक्वल टू a आहे, तोच पॅराबोला आहे. तर तुम्ही एक काम करा, फक्त एवढं लिहा, गिवन इक्वेशन इज, गिवन पॅराबोला इज y स्क्वेअर इक्वल टू 16x. ओके. आणि याला थोडा y काढून घ्या. therefore y इक्वल टू प्लस मायनस 4√x. तर हे जे याला इक्वेशन 1 हे राहू दे.
हे वायचं काम तुम्हाला तिकडे पडेल. नाव comparing equation 1 with y square equal to 4ax. आपलं हे जे पॅराबोला आहे ना, हे या स्टँडर्ड पॅराबोलाशी इक्वेट करा. बोला LHS तर सेमच आहे. हा, x चा कोएफिशियंट 4a आहे, इथं x चा कोएफिशियंट किती आहे 16. हे दोन इक्वेट करा. देअरफॉर a ची व्हॅल्यू 4 येते. a ची व्हॅल्यू हरदम पॉझिटिव्ह पाहिजे. अँड देअरफॉर बस एवढंच जास्तच आहे, बाकी प्रॉब्लेम सारखाच आहे. इक्वेशन ऑफ द लेटस्ट रेक्टम, ठीक आहे, इज x इक्वल टू a त्याचा फॉर्म्युला आहे आणि a ची व्हॅल्यू किती आहे 4. तर हे आहे तुमचं लेटस्ट रेक्टम. एवढंच भाग तुमचं नवीन टाईप आहे. नवीन नाही आहे, सगळं शिकवलं आहे, पण थोडंसं कन्फ्यूज नाही झाले पाहिजे त्याच्यासाठी इथपर्यंत केलं. पुढचा भाग आता फिगर काढून तुम्ही कंप्लीट करा.